नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी परत एकदा तुम्हा सगळ्यांचे तोवर ॲग्रोटेककडून स्वागत करतो। हे बघा शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासोबत एक आपले प्रगतशील शेतकरी आहेत ज्यांनी हळद पिकासाठी रिफ्रेशची ड्रिंचिंग केली होती। तर आज त्यांच्या शेतावर आपण आहेत, तर काय रिझल्ट आले त्यांना विचारूया आणि अतिशय सुंदर असा त्यांचा प्लॉट आहे। तर त्यांचे मनोगत आता आपण जाणून घेऊया। दादा, शेतकऱ्यांना आपला परिचय सांगा। नमस्कार, माझं नाव रवी भास्करराव ढवळे, मी राहणार शारा, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा। रवी भाऊ, तुमचा मोबाईल नंबर सांगा। 9657 14 17 77। रवी भाऊ, रिफ्रेश सोडल्यानंतर हळद पिकामध्ये तुम्हाला काय फरक जाणवलेला आहे ते शेतकऱ्यांना सांगा। सर, माझा फरक असा जाणवतो की हळदीचे पानं माझे स्वतःचं मत तर नाही, पण आमच्या शारा गावातली तरी मंडळी जाणारी येणारी शेतातून सांगते की शारा गावामध्ये या हळदीची क्वालिटी सध्या एक नंबर आहे। बरोबर बरोबर। याच्या आधी या हळदीची क्वालिटी अशी नव्हती, पानात रुंदी बी नाही आणि हिरवेगार पाना बी नाही। बरोबर, म्हणजे केळीसारखी रुंद पानं झाली, दिसत आहे, तर अतिशय चांगली आहे। फुटवा कसा आहे? फुटव्याचं प्रमाण बी आता खूप वाढलेलं आहे, खूप वाढलेलं आहे ना। हे बघा, आपण बघू शकतो, या सरीकडे या, तर फुटवा पण आपण आता बघा की अतिशय चांगला फुटवा जो आहे इथे यांनी काढलेला आहे हळदीने। आणि क्वालिटी बघा, पानं बघा, आणि सर्व दूर हा प्लॉट आपण बघू शकतो। अतिशय चांगली अशी क्वालिटी हळदीची आहे। आपल्या आजूबाजूला जे शेतकरी बंधू आहेत ज्यांनी हळद लावलेली आहे, की भाऊंना आपल्या इथं अद्रकीचं प्रमाण आजूबाजूनं बरंच राहते, त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला एवढाच देईल की मला औषध घेण्यापूर्वी मला काही एवढा काही भरोसा नव्हता, पण सोडल्याच्या नंतर 7 ते 8 दिवसातच या हळदीनं अशी बिन क्वालिटी दिली की पूर्ण रस्त्याने जाणारे आमचे मित्रमंडळी शेतकरी ते विचारू लागले की नेमकं सोडलं काय। एवढी जबरदस्त क्वालिटी या हळदीने दाखवली। शेतकरी बंधूंनो, रिफ्रेशचा डोस आपल्याला प्रति एकरी 1 लिटर याप्रमाणे अळवणीद्वारे वापरायचा आहे। अतिशय चांगले रिझल्ट आहेत, अनुभव घ्या, खात्री घ्या। धन्यवाद।